नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कर्ता म्हणजे काय ते बघणार आहोत. म्हणजे एखादं वाक्य दिलं असेल, तर त्यामधला कर्ता कसा ओळखायचा ते पाहणार. आता कर्ता ओळखताना आपल्याला काय शोधायचं आहे, तर क्रियापद. त्या वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? आता क्रियापद कशाला म्हणतात? तर क्रिया दर्शवणारा शब्द. म्हणजे वाक्यातील क्रिया कोणती आहे, हे ज्या शब्दातून आपल्याला कळतं, त्याला म्हणतात क्रियापद. आता आपण त्याच्यासाठी एक उदाहरण पाहूया. पहिलं एक उदाहरण आहे, मी मराठी बोलतो. हे वाक्य आहे. आता या वाक्यामधला आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. तर सर्वात पहिलं काय करायचं? क्रियापद ओळखायचं. तर यामध्ये क्रिया काय आहे? तर यामध्ये क्रिया आहे बोलणे. बोलणे ही क्रिया आहे. तर यासाठी कुठला शब्द आला आहे? बोलतो. आता या वाक्यातलं आपण पहिले काय शोधलं? तर क्रियापद. तर क्रियापद काय आलं इथे? बोलतो. आता आपल्याला एक क्रियापदातलं काय काढायचं आहे? तर या क्रियापदामधून आपल्याला मूळ धातू शोधायचा आहे. आता मूळ धातू म्हणजे काय? तर इथे तो, ती, ते असा शब्द जोडलेला असतो. जो जोडलेला हा जो शब्द आहे, त्याला आपण काय तो काढल्यानंतर जो राहतो, त्याला आपण काय म्हणतो? मूळ धातू. आता म्हणजे बोलतो मध्ये हा तो जोडलेला शब्द आहे. तर मूळ धातू आला बोल. आता मूळ धातू शोधल्यानंतर काय करायचं? तर त्या मूळ धातूला नारा, नारी, नारे यापैकी एक शब्द जोडायचा. म्हणजे त्याला जो योग्य आहे, तो शब्द जोडायचा. तर इथे काय येणार? एकतर बोलणारा येईल किंवा बोलणारी येईल किंवा बोलणारे येईल. तर बोलणारा इथे कोण आहे? ते शोधायचं. मग त्यासाठी काय करायचं? बोलणारा, बोलणारा आला त्याच्यानंतर प्रश्न विचारायचा. बोलणारा कोण? पण इथे प्रश्न विचारला, बोलणारा कोण? तर हा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येईल, तो असतो आपला कर्ता. तर बोलणारा कोण आहे इथे? मी. बोलणारा मी आहे, म्हणून या वाक्यातील कर्ता आला मी. कळलं? म्हणजे वाक्यातला कर्ता शोधताना प्रथम आपल्याला काय करावं लागेल? त्यातलं क्रियापद शोधावं लागेल. क्रियापद शोधल्यानंतर त्यातला मूळ धातू घ्यावा लागेल आणि मूळ धातूला नारा, नारी आणि किंवा नारी यातला एक शब्द जोडून त्याला प्रश्न विचारायचा, कोण किंवा काय? आणि तो प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर येईल ते असेल आपल्या वाक्यातील क्रियापद. कळलं? आता मग अजून एक त्यामधलं उदाहरण पाहूया, म्हणजे तुम्हाला जास्त स्पष्ट होईल क्रियापद कसं ओळखायचं आणि त्यावरून कर्ता कसा ओळखायचा. आता पुढचं उदाहरण आहे, फुलराणी ही खेळत होती. आता या वाक्यातला कर्ता ओळखताना, काढताना प्रथम आपल्याला काय करायचंय? क्रियापद ओळखायचं आहे. तर ती क्रिया काय आहे इथे? खेळण्याची क्रिया आहे. त्यामुळे खेळत होती हे काय येणार आहे आपलं? क्रियापद. तर इथे क्रियापद काय आहे? खेळत होती. आता मूळ क्रिया इथे काय आहे? खेळणे ही मूळ क्रिया आहे. आता आपल्याला मूळ धातू शोधायचा आहे. तर इथे काय-काय जोडलेलं आहे? खेळाला त आणि होती हे जोडलेलं आहे. तर हा जोडलेला भाग आपण काढून टाकायचा आणि जो उरला तो असणार आपला मूळ धातू. आता मूळ धातू आपल्याला मिळाला खेळ. तर याला काय करायचं? नारा, नारी किंवा नारे यापैकी एक शब्द जोडायचा. तर इथे काय येणार? खेळणारा. तर इथे फुलराणी ही स्त्रीलिंगी आहे. तेव्हा आपण काय जोडणार? खेळणारी. आणि त्याला प्रश्न विचारायचा, कोण किंवा काय? तर इथे काय येणार? खेळणारी कोण? तर खेळणारी इथे कोण आहे? फुलराणी. म्हणजे आपण इथे प्रश्न काय विचारला? काय जोडला इथे? शब्द नारा. आणि प्रश्न काय विचारला? कोण? हा प्रश्न विचारला. म्हणजे इथे काय कुठला प्रश्न विचारला? खेळणारी कोण? असा प्रश्न विचारला. आणि हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळालं? खेळणारी कोण? तर फुलराणी. म्हणून आपला कर्ता काय आला? फुलराणी.
समजलं? आपण आणखीन एक यात थोडंसं वेगळं उदाहरण पाहूया. तिसरं आपलं वाक्य आहे, मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला. आता यामधले क्रिया काय आहे? तर यामध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये क्रियापद हे वाक्याच्या शेवटी असतं. म्हणजे आपल्याला ते ओळखणं जास्त कठीण नाहीये. तर या इथे काय आहे क्रियापद? दिसला. तर दिसला हे क्रियापद आहे. प्रथम आपण पहिलं नेहमी क्रियापद शोधायचं. तुम्हाला आता काय वाटेल, की अरे पहिल्या 2 वाक्यामध्ये पहिला जो शब्द होता तोच काय आलाय? कर्ता आलाय. म्हणजे यामध्ये काय कठीण आहे? यामध्ये मला हा करता येणार. पण असं नाहीये. प्रत्येक वेळेला आपण काय करायचंय, कितीही आपण हुशार असलो, तरी आपल्याला पहिलं त्यातलं क्रियापद शोधायचंय आणि मग क्रियापदातला मूळ धातू शोधून त्याला प्रश्न विचारून मगच आपल्याला कर्ता ओळखायचंय. तर आपल्याला पहिलं क्रियापद ओळखलं. पहिलं क्रियापद आहे दिसला. आता यातलं काय करणार आपण? दुसरी गोष्ट काय करणार? यातला मूळ धातू शोधणं. तर याला काय जोडलेलं आहे? ला जोडलेला आहे. हा ला जोडलेला आहे. तर मूळ धातू काय येणार? दिस. आता पुढचं काय करणार? प्रश्न विचारणार. तर प्रश्न विचारण्यासाठी काय करणार? याला नारा, नारी, नारे जोडणार. म्हणजे दिसणारा, दिसणारी किंवा दिसणारे. इथे काय येणार? दिसणारा. दिसणारा आणि इथे काय जोडणार आपण? प्रश्न काय विचारणार? कोण? दिसणारा आणि प्रश्न विचारणार कोण? तर दिसणारा कोण प्रश्न विचारल्यानंतर काय येतं? दिसणारा कोण प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर येतं? तर चंद्र. बघा, इथे हा पहिला जो शब्द होता मला, तो करता आलेला नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला घाई करायची नाही. हे करता आलेला आहे चंद्र. अशा प्रकारे आपण या वाक्यातील कर्ता ओळखला. आपण अजून एक उदाहरण पाहूया. थोडंसं वेगळं. चौथं उदाहरण आहे, वाक्य आहे, राजाला सोनेरी मुकुट शोभतो. आता या वाक्यामधलं पहिलं आपण काय करणार? क्रियापद ओळखणार. क्रियापद आपण सहज ओळखू शकतो, कोणी ओळखू शकतो. क्रियापद आहे शोभतो. शोभतो. आता पुढची गोष्ट, पुढची पायरी काय? तर या शोभतो मधला आपल्याला मूळ धातू शोधायचा आहे. तर शोभतो मधला मूळ धातू हा तो काढून टाकायचा. म्हणजे मूळ धातू आपल्याला मिळाला शोभ. आता या मूळ धातूला नारा, नारी आणि नारे यातला एक शब्द जोडायचा. इथे काय येणार? शोभणारी नाही येणार. शोभणारा. शोभणारा हा शब्द जोडला. नारा जोडला. शोभणारा. आणि आता काय करायचं आपल्याला? प्रश्न विचारायचा आहे. शोभणारा कोण? ते काय नाही विचारणार, आपण काय विचारणार? शोभणारा कोण? किंवा शोभणारे काय पण विचारू शकतो इथे. तर इथे राजाला काय शोभतंय किंवा कोण शोभतंय? तर राजाला काय शोभतंय? मुकुट. तर आपलं कर्ता इथे काय येणार? मुकुट. बघा, राजा इथे करता येणार नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला पहिलाच शब्द हा कर्ता म्हणून येत नाही. तर आपल्याला आधी त्यामधलं क्रियापद शोधून त्यावरून आपल्याला कर्ता शोधावा लागतो. अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने आपण वाक्यातील कर्ता शोधू शकतो आणि त्यावरून इतर प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. तर अशाच प्रकारच्या तुम्हाला जर नवनवीन ट्रिक्स आणि टिप्स हव्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा व्याकरणातील इतर गोष्टी कुठल्या समजून घ्यायच्या असतील तर मला कमेंटमध्ये ते सांगा, म्हणजे मी त्यावर व्हिडिओ तयार करेन. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया माझ्या नवीन व्हिडिओत.